आजपासून श्रावण मास चालू झाला आणि श्रावणातला आज होता पहिला गुरुवार. मग पहिला गुरुवार असल्यामुळे मी सकाळी लवकर उठून पटपट आवरून पहिला घरातल्या देवाची देवपूजा करून घेतली. घरातल्या देवाची देवपूजा झाल्यानंतर मग मला जायचं होतं दत्तांच्या मंदिरला. मग मी निघाले दत्तांच्या मंदिरला. दत्ताच्या मंदिरात मी आधी खूप वेळा यायची, पण आता येणंच होत नाही. मग मंदिरात आले, दत्तांचं दर्शन घेतलं. दत्तांच्या मंदिरात आणि स्वामींच्या मंदिरात आले की एकदम मन प्रसन्न होतं. मग घरी आले. मग आज होता गुरुवार, उपवास होता. मग रात्री भगर भिजवण्यासाठी ठेवलं होतं. मग भगर फोडणी द्यायला चालू केलं. भगर फोडणी देताना काय करायचं, भिजवलेले भगर तेलामध्ये पहिला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर काय करायचं, 1-2 मिनटासाठी त्यावरती टोपण झाकून द्यायचं. टोपण झाकल्यामुळे काय होतं, भगर एकदम मऊ आणि एकदम मोकळी होते आणि अशी मऊ आणि मोकळी भगर खायला खूप छान वाटते. तर तुम्ही इथे बघू शकता, मी 2 मिनटं वाफवून घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड केलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. मग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतर त्यामध्ये ॲड केलं चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गोडवा येण्यासाठी साखर ॲड केली. साखर ॲड केल्यानंतर परत चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग परत मी चांगलं मिक्स केल्यानंतर परत 1-2 मिनटासाठी त्यावरती टोपण झाकून भगर परत वाफवण्यासाठी ठेवून दिलं. आता श्रावण मास चालू झाला, तर श्रावणामध्ये खूप असे सण, नागपंचमी वगैरे खूप छान वाटतं श्रावणामध्ये. मग भगर वाफेपर्यंत बाहेर बघते तर काय मस्त असं पाऊस चालू होता, गार वारा सुटला होता, मस्त अशी हिरवीगार झाडे. खूप मन प्रसन्न झालं, आज खूप भारी वाटत होतं. मग काय, तोपर्यंत इथं माझी भगर तयार झाली, मऊ मोकळी. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.